नमस्कार मुलांनो, वेलकम बॅक टू अवर युट्यूब चॅनल 10th SSC बोर्ड. टेन्शनवाले सब्जेक्ट संपले, त्यामुळे तुम्ही जरा रिलॅक्स झाला असाल, बरोबर. पण आता जे दोन सब्जेक्ट हातामध्ये आहेत ते आउट ऑफ मार्क देणारे आहेत. त्यातला पहिला सब्जेक्ट येतो इतिहास, हिस्ट्री. इझिली आपण आउट ऑफ मार्क स्कोअर करू शकतो, पण काही बारीक बारीक गोष्टी आहेत ज्यांची आपण जर काळजी घेतली, त्या पद्धतीने जर आन्सर लिहिलं, त्या पद्धतीने प्रेझेंटेशन ठेवलं तर नक्कीच आउट ऑफ मार्क मिळतील आणि बोर्डाचे जे आपले पर्सेंटेज आहेत ते थोडेसे अप होऊन जातील. कळलं नक्की. आता सगळ्यात पहिली गोष्ट काय तर प्रिपरेशन प्लॅन बघण्या अगोदर आपण कुठली प्रिपरेशन स्ट्रॅटेजी वापरणार आहोत ते समजून घेऊ. सुरुवातीला पेपर पॅटर्न नेहमीप्रमाणे बघा. मराठी मीडियमचा आणि इंग्लिश मीडियमचा दोन्ही मीडियमचा समजून सांगतो. पेपर पॅटर्न सेम असणारे, पेपर पण सेम असणारे, स्ट्रॅटेजी पण सेम असणारे, इम्पॉर्टंट क्वेश्चन सुद्धा सेम असणार आहेत. त्यामुळे अजिबात पॅनिक होऊ नका. व्हिडिओ एंडिंग पर्यंत बघा. 2 दिवस तुमच्या हातामध्ये आहेत. व्यवस्थित प्रिपरेशन प्लॅन कसा करायचा, कसं आपण मॅक्सिमम मार्क स्कोअर करू शकतो, सोबतच पुढच्या व्हिडिओमध्ये उत्तराचं रिप्रेझेंटेशन कसं असावं, कुठले मुद्दे उत्तरात असणं इम्पॉर्टंट आहे यावरती सुद्धा व्हिडिओ येऊन जाईल. सविस्तर उत्तर कसं लिहायचं, कारणे द्या, सहकारण स्पष्ट करा, कसं लिहायचं, या सगळ्या गोष्टी तुम्हाला सांगणार आहे. अजिबात लोड घेऊ नका, फक्त व्यवस्थित अभ्यास करा. कळलं. चलो पेपर पॅटर्न बघा. पहिला प्रश्न असणार आहे, त्यामध्ये 2 सब क्वेश्चन अ आणि ब, ए आणि बी. पहिला योग्य पर्याय निवडा, चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह, चुकीची जोडी ओळखा, आयडेंटिफाय द रॉंग पेअर. नंतर क्वेश्चन 2A, कृती पूर्ण करा, कम्प्लीट द कन्सेप्ट, म्हणजे जे अशा टाईपच्या कन्सेप्ट असतात ना त्या आपल्याला पूर्ण करायच्यात. नंतर टिपा द्या, शॉर्ट नोट्स, नंतर कारणे लिहा, रिझन्स म्हणजे सहकारण स्पष्ट करा, नंतर उतारावरचे प्रश्न. म्हणजे हा जो सेक्शन आहे हा खूप इझी आहे बघा, एकदम म्हणजे एकदम इझी आहे. हे तुम्ही मराठीच्या पेपरला केलंय, इंग्लिशच्या पेपरला केलंय, हिंदीच्या पेपरला केलंय, सेम गोष्ट हिथं करायची आहे. त्यामुळे हे मार्क आपल्या हक्काचे आहेत. डन. नंतर सविस्तर उत्तरे लिहा, आन्सर इन डिटेल. आता हे पूर्णपणे 28 मार्कांना असणार आहे. मी मार्क मुद्दाम नाही लिहिले. नेक्स्ट व्हिडिओज मध्ये ज्या वेळेला तुम्हाला ह्या बारीक बारीक गोष्टी सांगाल ना, तेव्हा मार्कांसोबत प्रेझेंटेशन कसं असेल, कुठल्या प्रेझेंटेशनला किती मार्क मिळतील ते सगळं एक्सप्लेन करेल. त्यामुळे आता अजिबात लोड घेऊ नका की मार्क नाही लिहिले तुम्ही, टेन्शन नका घेऊ. त्या सगळ्या गोष्टी नंतर सांगितल्या जातील. फक्त एक गोष्ट डोक्यात ठेवा, पहिले 5 प्रश्न आपल्याला 28 मार्कांना विचारले जातील. क्लिअर. नंतर इथून पुढे सुरू होतो राज्यशास्त्राचा झोन, पॉलिटिकल सायन्सचा झोन, ज्यामध्ये योग्य पर्याय निवडा, चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह, चूक की बरोबर, विथ सहकारण म्हणजे विथ रिझन आपल्याला एक्सप्लेन करायचंय, संकल्पना स्पष्ट करा, कम्प्लीट द कन्सेप्ट म्हणजे जे इतिहासामध्ये होतं तीच गोष्ट इथे रिपीट होणार, कृती पूर्ण करा, डू ॲज डायरेक्टेड, थोडक्यात उत्तर लिहा, आन्सर इन ब्रीफ. आता आपल्याकडं एकूण 2.5 दिवस आहे, म्हणजे आजचा अर्धा दिवस आणि 2 दिवस, बरोबर. मग एक गोष्ट आत्ताच क्लिअर करून घ्या, आजच्या आज राज्यशास्त्र पक्क करा, आजच्या आज, आणि होऊन जातं, आराम के साथ होऊन जातं. अजिबात टेन्शन नाहीये. प्रॉपर क्वेश्चन पॅटर्न नुसारच आपल्याला स्टडी करायचा आहे, त्यामुळे लोड घेऊ नका. आजच्या आज राज्यशास्त्र पूर्ण करा, मग इतिहास आपण 2 दिवसात सहज पूर्ण करू शकतो आणि तिसऱ्या दिवशी म्हणजेच पेपरच्या आदल्या दिवशी इझिली रिव्हिजन होऊन जाईल. कळलं नक्की. शुअर. आता महत्वाची गोष्ट काय तर प्रिपरेशन करताना आपल्याला क्वेश्चन वाईज जायचं. क्वेश्चन वाईज इन द सेन्स काय तर बघा, आता हा जो पेपर पॅटर्न आहे ना, ह्याच्यामधला प्रत्येक प्रश्न पक्का करू, योग्य पर्याय निवडा. हे कधी पक्क होईल, जेव्हा टिपा, कारणे आणि सविस्तर उत्तरे तुमची पक्की असतील तेव्हाच, बरोबर. म्हणजे यांच्यावरूनच हा क्वेश्चन जो काय आहे तो डिझाईन होणार आहे. त्यामुळे आपल्याला प्रत्येक धड्यामध्ये चुकीची जोडी जी आहे, संकल्पना जी आहे म्हणजे स्कृती जी आहे, नंतर कारणे आहेत, टिपा आहेत, सविस्तर उत्तरे आहेत, हा पाठ प्रत्येक चॅप्टर मधला पूर्ण करायचा आहे. अजिबात स्किप नाही करायचा. म्हणजे इव्हन जर तुम्ही प्रिपरेशनला बसलात, 1 ते जे काही 9 धडे आहेत त्यांच्यामधल्या सगळ्या टिपा करून टाका, म्हणजे टिपांचे मार्क पक्के झाले. सगळे सहकारण करून टाका, म्हणजे सहकारणाचे मार्क पक्के झाले. सगळी सविस्तर उत्तर करा, म्हणजे सगळे सविस्तर उत्तरांचे मार्क पक्के झाले. अशा टाईप मध्ये प्रिपरेशन करा. अजिबात असं करू नका, धडा घेतला मग टिपा करतो, मग कारणे करतो, मग सविस्तर उत्तरे करतो. ह्यानी काय होईल, धडे पूर्ण होतील पण कन्फ्युजन जास्त होईल आणि सिक्युरिटी नाही राहणार. आपल्याला काय करायचंय, प्रत्येक मार्काची सिक्युरिटी घ्यायची, की बाबा सगळ्या टिपा झाल्यात, कुठली पण टिप येऊन दे मी सहज लिहू शकतो, सगळी कारणे झालीत, कुठलं पण कारण येऊन दे मी सहज लिहू शकतो. हा कॉन्फिडन्स पाहिजे. कळलं. आता प्रत्येक प्रश्नाचा जो काही प्रकार आहे, जे तुम्हाला आत्ता बोललो ते आपल्याला काय करायचंय, पक्क करायचंय.
सोबत जे आता या व्हिडिओमध्ये तुम्हाला IMP पॉईंट सांगणारे किंवा IMP क्वेश्चन्स जे काही देणारे धड्याखालचेच प्रश्न पडतात, त्यामुळे पॅनिक होऊ नका. ते व्यवस्थित पक्के करा. उत्तराचे मुद्दे नीट डोक्यात ठेवा. आणि एक महत्वाची गोष्ट, काही उत्तरांमध्ये इतिहासकार आणि त्यांचं साहित्य यांचा उल्लेख केलेला आहे. त्यामुळे आपल्या सविस्तर उत्तरामध्ये जर ही गोष्ट मेन्शन असेल तर अजून प्रेझेंटेशन चांगलं होईल, उत्तर अजून भारी दिसेल आणि मार्क अजून चांगले येतील. कळलं? नंतर काय काय करायचंय, कारणे यासाठी 4 मुद्दे आवश्यक आहेत. म्हणजे व्यवस्थित 4 पॉईंट लिहायचे, प्रत्येक पॉइंटला अर्धा मार्क धरून चालू, असे 2 मार्क मिळून जातील. सविस्तर उत्तर 4 मार्कांना येणार आहे. सो आपल्याला 8 मुद्दे पक्के लिहायचे, व्यवस्थित लिहायचे, म्हणजे ऑलमोस्ट तुमचे 1 पेज उत्तर असलं पाहिजे. आता 2 दिवसामध्ये काय काय करतात. पहिल्या दिवशी 5 धडे पूर्ण करा. 9 धडे आहेत ना, 5 धडे पूर्ण करा. 5 धडे पूर्ण झाले की इझिली दुसऱ्या दिवशी तुम्ही 4 धडे करू शकता. मग 5 धडे पूर्ण करणं म्हणजेच काय, तर हा प्लॅन डोक्यात ठेवायचा. 5 धडे घेतले ना, तर सगळ्यात पहिला 5 धड्यांच्या टिपा करून टाका. थोडा ब्रेक घ्या, मग सगळी कारणे द्या करा. थोडा ब्रेक घ्या, मग सविस्तर उत्तरे करा. झाले 5 धडे. टेन्शन नाही, काही नाही, निवांत मध्ये प्रिपरेशन करून टाकताल तुम्ही. नंतर जे काही पुढचे उरलेले धडे आहेत ते दुसऱ्या दिवशी करतालच. आणि उत्तराचे जे मुद्दे आहेत ना, ते रफली घ्या. म्हणजे टेक्स्टबुक घ्या, गाईड घ्या, जे तुमच्याकडे स्टडी मटेरियल आहे ते घ्या. व्यवस्थित त्याच्यातून लर्न करा. लर्न करता नसेल वाटत तर समजून घ्या. समजून घेतल्यानंतर उत्तराचे मुद्दे रफली लिहून बघा. रफली लिहिल्याने काय होईल, 2 गोष्टी होतील. एक तर तुम्ही पाठ करताय आणि लिहिताय, म्हणजे रिव्हिजन पण डबल होते. आणि उत्तर आठवत बसू नका. आठवत बसलात तर वेळ जाईल, पण लिहिलं तर वेळ कमी जाईल. नंतर बघा, इझी चॅप्टर आणि हार्ड चॅप्टर पण मेन्शन केलेत. इझी चॅप्टर हे सगळे ह्यांच्यावरती सुद्धा क्वेश्चन येतातच, अजिबात लोड घेऊ नका. हे सुद्धा व्यवस्थित करा आणि हे हार्ड चॅप्टर सुद्धा व्यवस्थित करा. मग माझं म्हणणं असं आहे की उद्या हे चॅप्टर पक्के करा आणि परवा हे चॅप्टर पक्के करा, म्हणजे इझिली तुम्ही रिव्हिजन सहज मारू शकता. मग प्रिपरेशन करताना एक सिंपल स्ट्रॅटेजी वापरा. मॉर्निंग आणि आफ्टरनून पर्यंत आपल्याला प्रिपरेशन करायचंय आणि इव्हिनिंगला रिव्हिजन करायची. सिंपल. कळलं? नक्की समजलं? चलो, आता प्रत्येक चॅप्टर मधले प्रिव्हियस इयरला आलेले क्वेश्चन्स सोबतच कुठले क्वेश्चन अजून जास्त इम्पॉर्टंट आहेत तेही बघूया. नीट लक्ष द्या. टेक्स्टबुक जवळ घ्या आणि टेक्स्टबुक मध्ये पटपट मार्क करायला घ्या. कळलं? चलो, घेतलं टेक्स्टबुक जवळ. चलो, पटपट मार्क करायला घ्या. पहिल्या चॅप्टर पासून व्यवस्थित आपण जे प्रिव्हियस इयरला आलेले क्वेश्चन्स होते ते व्यवस्थित मार्क करूया. बघा, पहिला चॅप्टर त्याचा हा स्वाध्याय. कुठल्या कुठल्या गोष्टी इम्पॉर्टंट आहेत, हा क्वेश्चन विचारला गेला होता, ऍज इट इज आला होता. त्याच्यानंतर प्रत्येक धड्याखालची जी काही चुकीची जोडी आहे ते तुम्ही बघणारच आहात, ते अजिबात स्किप करू नका. नंतर टिपाद्यामध्ये बघा, सगळे पॉइंट्स मार्क केलेले आहेत. कुठल्या कुठल्या इयरला आलेले आहेत ते पण सांगितलंय. त्याच्यानंतर कुठले क्वेश्चन तुमच्यासाठी महत्वाचे आहेत तेही मेन्शन केलं. चलो, केलं मार्क? नक्की? शुअर? झालं? चलो, नेक्स्ट चॅप्टर बघा. चॅप्टर नंबर 2 कुठला आहे? इतिहास लेखन, भारतीय परंपरा. पटपट पटपट. एक्झरसाइज हा बघा, हा आला एक्झरसाइज. बघा, मी जे क्वेश्चन्स आलेत ते व्यवस्थित मार्क केलेत. तुम्ही पण व्यवस्थित टिक मार्क करून घ्या. इव्हन जे काही योग्य पर्याय निवडावरती प्रश्न येतात MCQ ते सुद्धा मार्क केलेले आहेत. कुठले प्रश्न कुठल्या इयरला आलेत, सोबत कुठले क्वेश्चन इम्पॉर्टंट आहेत ते सुद्धा मेन्शन केलेले आहेत. आणि ज्या ज्या टिपा मी सांगितलेल्या आहेत ह्या ठिकाणी मेन्शन केल्यात त्या अजिबात स्किप करू नका. 4 मुद्देच लिहायचे, 4 पॉईंट मेन्शन करायचे, त्यामुळे ते जास्त अवघड नाहीये. आणि हातात 2 दिवस आहेत, त्यामुळे प्रिपरेशन होऊन जाईल. केले मार्क? नक्की? चलो, चॅप्टर नंबर 3 पटपट. ह्याचा एक्झरसाइज बघा, हा एक्झरसाइज आला. करा, पटपट मार्क करा व्यवस्थित. कुठले कुठले क्वेश्चन्स आहेत? क्वेश्चन 2 मध्ये सेकंड, क्वेश्चन 3 मध्ये फर्स्ट. आता हा क्वेश्चन तुमच्या पुस्तकात नाहीये, बरोबर ना? ही माझी जुनी कॉपी आहे, मग त्यामुळे धड्याच्या आतमध्ये हा क्वेश्चन आहे, हा नीट बघून घेतात. सोबत सहकारण पहिलं वालं, त्यानंतर सविस्तर उत्तरे दुसरं, तिसरं आणि चौथं. हा प्रश्न तुमच्या टेक्स्टबुक मध्ये नसणार आहे. हे जुन्या पॅटर्नचं टेक्स्टबुक आहे, PDF जुन्या पॅटर्नची अवेलेबल होती, त्यामुळे इथं मी टिक मार्क केलंय. परंतु तुम्ही डोक्यात ठेवा, जणांसाठी इतिहास हा पॉइंट धड्यामध्ये आहे, तो नीट बघून घेतात. कळलं नक्की? चलो, नेक्स्ट चॅप्टर नंबर पुढचा 4था. ह्याचे सुद्धा पॉइंट्स मार्क करा व्यवस्थित. केले? बघा, तिसऱ्यातला पहिला कारणे द्या, सविस्तर उत्तरांमधला पहिला आणि तिसरा. नंतर संकल्पना म्हणजे टिपा द्या, मराठी चित्रशैली. केलं? डन. नेक्स्ट पुढचा चॅप्टर. इझी चॅप्टर्स आहेत हे तुमच्याकडनं सहज होऊन जातील. बघा, टिपाद्यामध्ये पहिले 2, नंतर सविस्तर उत्तरेमध्ये दुसरा वाला, सहकारण स्पष्ट करा दुसरा आणि तिसरा. केले मार्क? चलो, नेक्स्ट पुढं कितवा चॅप्टर आहे? हा 6वा. पटपट पटपट मार्क करा, म्हणजे एकदम पटकन तुमचं प्रिपरेशन होऊन जाईल, जास्त वेळ पण जाणार नाही. बघा, तक्ता पूर्ण करा.
व्यवस्थित, नंतर टिपा द्या, पहिला दुसरा, सकारण दुसरं. त्याच्यानंतर आता बघा इथं 25 ते 30 शब्दामध्ये उत्तर आहे, हे तुमच्या टेक्स्टबुक मध्ये नाहीये, परंतु हा क्वेश्चन सुद्धा महत्वाचा आहे. टेक्स्टबुकच्या आतमध्ये ह्याचं आन्सर आहे, नीट बघून घेतात. कळलं? शुअर. नेक्स्ट चॅप्टर नंबर 7 खेळ आणि इतिहास. ह्याचा पण स्वाध्याय बघा पटपट. टिपाल्यामध्ये दोनही महत्वाचे आहेत. सकारण स्पष्ट करा दुसरं, सविस्तर उत्तर द्या दुसरं आणि तिसरं. डन? नक्की. चलो पुढं चॅप्टर नंबर 8 पर्यटन आणि इतिहास. पर्यटन आणि इतिहास आला स्वाध्याय बघा. सकारण दोनही, 2 बोर्ड एक्झामला आलं होतं. टिपा द्या, कृषी पर्यटन करा, त्याच्यानंतर संकल्पना व्यवस्थित, सविस्तर उत्तरे द्या, पहिला वाला क्वेश्चन. केला मार्क? नक्की. चलो नेक्स्ट. आता ह्याचाही स्वाध्याय बघा. आला का स्वाध्याय? हा बघा आला. शेवटचा चॅप्टर आहे आपला. कारणे द्या, पहिले 2, टिपा द्या, पहिला आणि तिसरं, सविस्तर उत्तरे दोनही महत्वाची आहेत. डन? केलं? आता राज्यशास्त्र सुरू झालं. राज्यशास्त्रातले सुद्धा इम्पॉर्टंट पॉइंट्स मार्क करा पटपट. बघा पहिल्या एक्सरसाइज मध्ये ज्या ज्या गोष्टी मार्क केल्या त्या व्यवस्थित करताना बघा. चुक्की बरोबर सकारण स्पष्ट करा पहिलं आणि तिसरं, त्याच्यानंतर टिपा द्या 2, 3, नंतर संकल्पना दुसरा क्वेश्चन, सविस्तर उत्तरांमध्ये किंवा प्रश्नांची उत्तरे द्यामध्ये दुसरा आणि तिसरा. केले मार्क? चलो नंतर नेक्स्ट चॅप्टर निवडणूक. त्याच्यामध्ये सुद्धा हा बघा आला एक्सरसाइज. घ्या पटपट मार्क करा. सकारांमध्ये दुसरं तिसरं, टिपाद्यामध्ये दुसरं, संकल्पना चित्र, थोडक्यात उत्तरे द्या पहिलं आणि तिसरं. डन? नक्की. चलो चॅप्टर नंबर 3 राजकीय पक्ष. ह्याच्यामध्ये सुद्धा एक मिनिट स्वाध्याय आणतो म्हणजे मार्क करून घेता. बघा चुक्की बरोबर सकारण पहिला, तिसरं, चौथं, त्याच्यानंतर थोडक्यात उत्तरे द्या दुसरं. केलं मार्क? डन. नेक्स्ट सामाजिक राजकीय चळवळी. चला ह्याचे प्रश्न घ्या पटपट. ह्याच्यामध्ये क्वेश्चन नंबर 2 म्हणजेच टिपा द्या दुसरं, थोडक्यात उत्तरे द्या पहिलं, दुसरं, तिसरं, नंतर सहकारण ह्याच्यामध्ये सुद्धा मेन्शन आहे, हेही व्यवस्थित करतात. आता हे सहकारण म्हणजे तुम्हाला थोडक्यात उत्तर द्या असं पडेल, हे डोक्यात ठेवा. केलं मार्क? डन. चलो शेवटचा चॅप्टर. ह्याच्यामधले सुद्धा पॉइंट्स मार्क करा. कुठे गेला? हा बघा. केले? नक्की. चुक्की बरोबर पहिले 3ही, टिपा द्या दुसरी टिपा, थोडक्यात उत्तरे दुसरं आणि तिसरं. केले मार्क? चलो आता तुम्हाला सगळे प्रिव्हियस इयरला आलेले क्वेश्चन सोबतच कुठले क्वेश्चन जास्तीत जास्त येऊ शकतात सगळ्या गोष्टी तुम्हाला सांगितल्यात. आता दिलेला प्लॅन व्यवस्थित फॉलो करा. नेक्स्ट व्हिडिओज मध्ये सकारांचं उत्तर कसं लिहायचं, सविस्तर उत्तरे कशी लिहायची म्हणजे आपल्याला मॅक्सिमम मार्क मिळतील, या सगळ्या गोष्टी नेक्स्ट व्हिडिओमध्ये सांगणार आहे. सो अजिबात पॅनिक होऊ नका. सोबतच प्रिव्हियस इयरला जे काही क्वेश्चन्स आले होते ते सुद्धा डिस्कस करू, त्याचाही तुम्ही स्क्रीनशॉट घेताल. त्यामुळे लोड घेऊ नका. फक्त जे 2 दिवस तुमच्या हातामध्ये आहेत त्यांचा व्यवस्थित उपयोग करा, व्यवस्थित प्रिपरेशन करा. शेवटचे 2च पेपर राहिलेत आणि त्या 2ही पेपरमध्ये मॅक्सिमम मार्क स्कोर करायचे हेच डोक्यात ठेवा. कळलं? चलो बाय बाय. व्यवस्थित प्रिपेअर करा.